एका रात्री मी स्टेशनवर गाडीची वाट पाहत उभा होतो, तेव्हा एक म्हातारी बाई ट्रेनमधून उतरली आणि माझ्या गाडीत बसून तिने मला मॉलकडे जाण्यास सांगितले. तिच्यासोबत एक जड बॅग होती. अचानक त्या वृद्ध महिलेला हृदयविकाराचा झटका आला आणि ती मरण पावली. माझ्या आईला कॅन्सर झाला होता. तिच्या उपचारासाठी मी रात्री स्टेशनवर टॅक्सी चालवायचो. मी तिच्या कुटुंबातील सदस्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते सापडले नाहीत. एके रात्री माझी नजर तिच्या बॅगावर पडली. बॅगा उघडल्यानंतर माझे डोळे आश्चर्याने मोठे झाले, कारण रात्रीचे 2 वाजले होते. मी झोपेत होतो आणि थंडी इतकी होती की माझ्या शरीरावर सुया टोचत असल्यासारखे वाटत होते. पण मी घरी जाऊ शकलो नाही. मी हताशपणे टॅक्सी स्टँडकडे आजूबाजूला पाहिले, पण मला एकही प्रवासी येताना दिसला नाही. सकाळी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले. औषधांवर खूप खर्च झाला होता, ज्यासाठी पैसे लागत होते. मी स्वतःला आठवण करून दिली आणि पुन्हा एकदा खिशातून काही 100 रुपयांच्या नोटा काढल्या. याशिवाय माझ्याकडे पैसे नव्हते. आईला कॅन्सर झाला होता आणि त्याची औषधे इतकी महाग होती की माझा संपूर्ण महिन्याचा पगार क्षणार्धात खर्च व्हायचा. रात्री स्टेशनवर मला टॅक्सी चालवावी लागली. इथून कमावलेल्या पैशातून मी कसा तरी माझ्या आईवर उपचार करत होतो, पण मला काहीच आशा नव्हती. आईची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. आईच्या वेदनांचा विचार करून माझ्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. ती बिचारी बाई भुकेली आणि तहानलेली माझी वाट पाहत असे आणि नंतर ती झोपी जायची. तिला जेवण बनवण्याची सुद्धा ताकद नव्हती. टॅक्सी घेऊन निघण्यापूर्वी मी काहीतरी जेवण बनवून ठेवायचो, पण घरी गेल्यावर टेबलावरचे जेवण थंड व्हायचे. आई उपाशी झोपायला जायची आणि ती तिच्या विचारांमध्ये हरून जायची. जेव्हा मला दूरवर ट्रेनच्या शिट्टीचा आवाज ऐकू आला, तेव्हा मी सावध झालो आणि उभा राहिलो. जर ट्रेन थांबली असती तर कदाचित एखाद्या प्रवाशाने टॅक्सी बुक केली असती. जेव्हा ट्रेन रुळावर थांबली आणि आवाज करत होती, तेव्हा प्रवासी एक एक करून उतरू लागले. खूप लोक होते. माझी नजर एका वृद्ध महिलेवर पडली. ती तिच्या 2 जड बॅगा मोठ्या कष्टाने ट्रेनमधून खाली ओढत होती. मला खूप आश्चर्य वाटले. त्या म्हातारीला पाहून असं वाटलं की ती कुठल्या तरी घरात काम करत असावी. तिचे कपडे खूप जुने आणि फाटलेले होते. तिचे केस पांढरे आणि विस्कटलेले होते. तिच्या चेहऱ्यावर ठिपक्यांचे जाडे होते. ती पिशवीही फाटलेली आणि जुनी होती आणि चिखलाने माखलेली होती. रात्री या म्हाताऱ्या बाईला कोण घेऊन जाणार? आणि मी पटकन तिच्याकडे पाठ करून उभा राहिलो. मी नेहमीच अशा प्रवाशांना टाळायचो. थोडा वेळ झाला होता की मला काही विचित्र आवाज ऐकू आले. मी मागे वळून पाहिले तर काही ड्रग्ज व्यसनी त्या वृद्ध महिलेभोवती उभे होते. म्हातारी, तू या पिशव्यांमध्ये काय लपवलं आहेस? आम्हालाही दाखव. त्याचा आम्हालाही काही फायदा होईल. एका ड्रग्ज व्यसनी व्यक्तीने वृद्ध महिलेची बॅग डोलत असताना पकडण्याचा प्रयत्न केला, पण ती घाबरून मागे सरकली. तिने बॅग उचलली आणि छातीशी मिठी मारली आणि दुसरी बॅग स्वतःकडे ओढली. मला सोडा, माझ्या मार्गावरून निघून जा. मला आधीच खूप उशीर झाला आहे. म्हातारीचा घाबरलेला आवाज ऐकू आला, पण स्टेशनवर उभे असलेले मद्यपी कदाचित म्हातारीला त्रास देऊ इच्छित होते. तिचे केस कसेही असोत, या वयातही या म्हाताऱ्या बाईला केस आहेत. या दारुड्याने पुढे जाऊन त्या वृद्ध महिलेचे केस ओढले. मग दुसरा दारुडा जोरात हसायला लागला. अरे, स्त्रीचे वय पाहता येत नाही. ती तरुण आहे की म्हातारी? शेवटी ती एक स्त्री आहे. जेव्हा एक ड्रग्ज व्यसनी व्यक्तीने दुसऱ्याकडे डोळे मिचकावले, तेव्हा ती म्हातारी खूप घाबरली आणि पटकन त्यांच्यापासून दूर जाऊ लागली. पण ते तिला कधी उजवीकडे, कधी डावीकडे ओढत होते आणि कधी तिची बॅग ओढण्याचा प्रयत्न करत होते. ते त्या वृद्ध महिलेला तिचा जीव वाचवण्यासाठी काही पैसे देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत होते. ती वृद्ध महिला पूर्णपणे घाबरली होती. मला खूप राग आला. ती त्यांच्या आईच्याच वयाची होती. मी जमिनीवर पडलेले 2-3 मोठे दगड उचलले आणि दारुड्यांवर फेकले. येथून पळून जा.
या महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला लाज नाही वाटत का? बलवान माणूस त्यांच्याकडे धावत येत असल्याचे पाहून मद्यपी घाबरले आणि लगेच गायब झाले. ती म्हातारी बाई तिची बॅग छातीशी धरून अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होती. धन्यवाद बेटा. जर तू आला नसतास तर या नीच लोकांनी काय केले असते कोणास ठाऊक. मी एक दीर्घ श्वास घेतला. आई, तुला कुठे जायचे आहे? मी तिला विचारल्यावर तिने लगेच शहरातील एका प्रसिद्ध शॉपिंग मॉलचे नाव घेतले. मला तिथे जायचे आहे. मला लवकर तिथे घेऊन जा. जेव्हा त्या म्हातारी बाईने हे सांगितले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले. मी तिच्याकडे डोक्यापासून पायापर्यंत काळजीपूर्वक पाहिले. ती अजिबात श्रीमंत दिसत नव्हती. तिच्या पायात 2 पट्ट्या बांधलेल्या चप्पल होत्या, ज्यांचे तळवे जीर्ण झाले होते. तिचे कपडे जुने होते आणि तिची अवस्थाही वाईट होती. मला आठवलं की शॉपिंग मॉलच्या मागे एक झोपडपट्टी होती. कदाचित या महिलेचा तिथूनच काही संबंध असेल. इच्छा नसतानाही मी मान हलवली आणि दोन्ही बॅगा उचलल्या आणि गाडीच्या मागच्या बाजूला ठेवल्या. पिशव्या खूप जड होत्या. त्यांना उचलताना मला घाम येऊ लागला. ती म्हातारी बाई शांतपणे गाडीच्या मागच्या सीटवर बसली. मी गाडी सुरू केली. काही अंतर गेल्यावर मला त्या म्हातारीच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. मी प्रवाशांच्या खाजगी बाबींमध्ये फारसा हस्तक्षेप करत नाही, म्हणून मी शांतपणे गाडी चालवत राहिलो. मी त्या शॉपिंग मॉलसमोर गाडी थांबवली. आई, तुला कुठे उतरायचे आहे? रात्रीच्या या वेळी तू खरेदीला जाऊ शकत नाहीस, मी तिला विचारले. पण मागून काहीच उत्तर आले नाही. मला चिडचिड झाली. झोपेमुळे माझे स्वतःचे डोळे अंधुक होत होते. मी माझ्या बाजूचा दरवाजा उघडला आणि परत आलो. आई, मी तुला गाडीत झोपायला बसवले नाही. तू खाली उतर. शॉपिंग मॉल आला आहे, मी हे रागाने म्हटले आणि जेव्हा मी तिला हलवले तेव्हा ती म्हातारी एका बाजूला पडली. मला धक्काच बसला, कारण ती म्हातारी बाई श्वास घेत नव्हती. मी पुढे जाऊन तिच्या हृदयाचे ठोके तपासले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती म्हातारी बाई मेली होती. मी घाबरून डावीकडे आणि उजवीकडे पाहिले. रात्रीच्या शांततेत आजूबाजूला कोणीच नव्हते. शॉपिंग मॉलचे दिवे चमकत होते, पण यावेळी ते देखील रिकामे होते. आता ही समस्या काय आहे? मला माहीत नाही की ही म्हातारी कोण आहे. मी तिला ओळखत नव्हतो. मी घाबरून तिला तपासले. तिच्याकडे ना पैसे होते ना ओळखपत्र. मला कुठूनही कळाले नाही की ही वृद्ध महिला कोण आहे आणि मी तिचा मृतदेह कोणाला सोपवावा. तिच्या 2 मोठ्या जड बॅगांना कुलूप होते. मी इच्छा असूनही कुलूप उघडू शकत नव्हतो. कंटाळून मी गाडी सरकारी रुग्णालयाकडे वळवली. मला माहीत होते की सरकारी रुग्णालयातील लोक तिच्या पार्थिवावर शांतपणे अंत्यसंस्कार करतील. मी तिचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये स्ट्रेचरवर सोडून पटकन निघून माझ्या गाडीत परतलो. सकाळ झाली होती आणि कामावर जाण्याची वेळही झाली होती. मला चिडचिड झाली. पेट्रोल वाया गेले होते आणि त्या म्हातारीने मला पैसेही दिले नव्हते. ती कोण होती हे मला माहीत नव्हते. हे सगळं विचार करत करत मी माझ्या घरी परतलो. माझी आई वेदनेने रडत होती. आई, काळजी करू नकोस. मी आज रात्री लवकर येईन आणि तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन, मी म्हणालो. पण तिने फक्त मान हलवली. मी टॅक्सी पार्क केली आणि मागे वळलो होतो तेव्हा माझी नजर त्या 2 बॅगांवर पडली. पण त्या क्षणी माझ्याकडे वेळ नव्हता. मी दोन्ही बॅगा उचलल्या आणि माझ्या खोलीत नेल्या आणि तिथे ठेवल्या. अचानक मला माझ्या खोलीत एक विचित्र वास जाणवला, पण माझ्याकडे जास्त वेळ नव्हता. मी पटकन तयार झालो आणि कामावर गेलो. कामावर एक नवीन समस्या माझी वाट पाहत होती. माझा जुना बॉस घरी आजारी पडला होता आणि त्याचा तरुण मुलगा त्याच्या सीटवर बसला होता. त्याने डोळे मिचकावून माझ्याकडे पाहिले. ही ऑफिसला येण्याची वेळ आहे का? मला माहीत नाही की वडिलांनी कोणत्या प्रकारचे लोक ठेवले आहेत. जर मला तुझे काम आवडत नसेल तर मी तुला लवकरच कामावरून काढून टाकेन. त्याने डोळे मिचकावून धमकी दिली. त्याने माझा कामाचा ताणही वाढवला.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असताना झोपेमुळे माझे डोळे सुजले. पहाटे 4 वाजता माझ्या मोबाईलवर माझ्या आईचा फोन येऊ लागला. मी घाबरलो आणि फोन कानाला लावला. अमित, लवकर घरी ये. माझी तब्येत खूप खराब आहे. जेव्हा माझी आई म्हणाली की मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, तेव्हा मी खूप घाबरलो. रजेसाठी अजून थोडा वेळ शिल्लक होता. मी बॉसकडून रजा मागितली, पण त्याने घाणेरड्या नजरेने पाहिले. रजेचे पैसे मिळत नाहीत, त्याला कामाचे पैसे मिळतात. तुमच्यासारख्या लोकांना सवय असते, तुम्ही जितके तास रजा घेता तितके मी पैसे कापून घेईन. जेव्हा त्याने हे सांगितले तेव्हा मी माझे अश्रू गिळून बसलो. माझ्या आईला खूप वेदना होत होत्या. मी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. तिची प्रकृती बिकट झाली आहे. आता तिचे ऑपरेशन आवश्यक आहे. जर ऑपरेशन केले नाही तर तिला आपला जीवही गमवावा लागू शकतो. आता औषधांचाही काही परिणाम होणार नाही. डॉक्टरांनी मला स्पष्टपणे सांगितले. मला धक्काच बसला. जेव्हा डॉक्टरांनी मला ऑपरेशनच्या खर्चाबद्दल सांगितले तेव्हा मी खूप अस्वस्थ झालो. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी पुढील काही वर्षातही लाखो रुपये वाचवू शकलो नसतो. आणि डॉक्टरांनी मला फक्त 10 दिवसांचा वेळ दिला होता. मी आईसोबत घरी परतलो. आज मला स्टेशनवर जावंसं वाटलं नाही आणि थकल्यासारखे वाटून मी माझ्या खोलीत पडलो आणि विचार करू लागलो. अचानक मला जाणवले की काल जो वास येत होता तोच वास आज पुन्हा येत आहे आणि आज तो वास खूपच तीव्र होता. मी उठलो आणि डावी आणि उजवीकडे पाहिले. खोलीत असे काहीही नव्हते जिथून वास येत होता. मी एका बाजूला वळलो आणि झोपलो. पण वास विचित्र होता. एखाद्या प्राण्याचे मृत शरीर कुजल्यासारखे वाटत होते. आईच्या उपचारासाठी पैसे कुठून गोळा करायचे याचा विचार करत मी काही वेळ फिरत राहिलो, पण मला कोणताही मार्ग सापडला नाही. मी उठलो आणि टॅक्सी स्टँडवर गेलो. मला काही पैसे मिळतील असा विचार करून मी पुन्हा एकदा टॅक्सी काढली आणि स्टेशनकडे जाऊ लागलो. रात्र गडद होत चालली होती आणि थंडीही वाढत होती. टॅक्सी स्टँडवर गर्दी होती. ट्रेन आली होती आणि स्टेशनवर थांबली होती. बरेच प्रवासी उतरत होते, पण त्यापैकी कोणीही माझ्या टॅक्सीत बसले नव्हते. हळूहळू रात्र सरू लागली. स्टेशनवर शांतता पसरली. रात्रीचे 2 वाजले होते. तेव्हा माझी नजर 2 पोलिसांवर पडली. ते इकडे तिकडे पाहत पुढे जात होते. त्यांनी स्टेशन मास्तरांशी काही वेळ चर्चा केली. जणू काही ते काहीतरी तपास करत आहेत असे वाटत होते. ते बराच वेळ इकडे तिकडे फिरत राहिले. ते ड्रग्ज व्यसनींनाही पकडून त्यांची चौकशी करत होते. एकदा तर मला असं वाटलं की जणू काही ड्रग्जच्या व्यसनींनी माझ्याकडे बोट दाखवून काहीतरी सांगितलं आहे. जेव्हा पोलिसांनी माझ्याकडे पाहिले तेव्हा मी खूप घाबरलो. मला नेहमीच पोलिसांची भीती वाटत असे. मला आठवतंय की काल रात्री माझ्या गाडीत एक म्हातारी बाई वारली होती. मी मनातल्या मनात देवाला प्रार्थना करू लागलो की मला काही अडचणी येऊ शकतात आणि पटकन गाडीत बसून मी गाडी सुरू केली. पण पोलीस माझ्याकडे आले नाहीत. हे बरे झाले. त्यांना एक फोन आला होता. फोन ऐकताच ते त्यांच्या गाडीकडे गेले आणि निघून गेले. म्हणून मी माझ्या गाडीतून उतरलो आणि स्टेशन मास्तरकडे चालत गेलो. हे पोलीस काय म्हणत होते? मध्यरात्री हे पोलीस स्टेशनवर काय करायला आले होते? मी स्टेशन मास्तरला सरसकट विचारले आणि त्यांनी भुसभुशीतपणे सांगितले की काल रात्री स्टेशनवरून एक म्हातारी बाई गायब झाली आहे. हे पोलीस तिला शोधत आहेत. ती कोण होती हे मला माहीत नाही, पण त्यांच्या बोलण्यावरून असे वाटत होते की ते त्या वृद्ध महिलेला गायब करणाऱ्या व्यक्तीला मारतील. स्टेशन मास्तरने हे सांगताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. आयुष्यात आधीच खूप समस्या होत्या आणि आता त्या वृद्ध महिलेच्या मृतदेहाचा प्रश्न माझ्यासाठी डोकेदुखी बनला होता. तिचा मृतदेह कुठे गेला हे मला कळले नाही. रुग्णालयातील लोकांनी स्वतःच तिच्यावर अंत्यसंस्कार केले असावेत. मी माझ्या गाडीत बसलो. हे मी कोणालाही कळू दिले नाही. माझ्याकडे पोलिसांना लाच देण्यासाठीही पैसे नव्हते.
मी घाबरलो आणि टॅक्सीत बसलो आणि घरी परत आलो. कालपेक्षा आज माझ्या खोलीत खूप जास्त वास येत होता, पण मला खोलीत असे काहीही दिसले नाही. कदाचित कोपऱ्यात कुठेतरी उंदीर मेला असेल. मी स्वतःला सांत्वन दिले आणि झोपलो आणि झोपण्याचा प्रयत्न केला. कामावर पोहोचताच मी माझ्या बॉसशी पैसे उधार घेण्याबद्दल बोललो. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. इतक्या पैशांबद्दल ऐकून तो माझ्याकडे अशा प्रकारे पाहू लागला, जणू मी दुसऱ्या ग्रहावरून आलो आहे. तुमच्यासारखे लोक काम करू शकत नाही आणि तुम्हाला पैसे आधीच हवे आहेत. तुझा चेहरा पाहताच मला समजले की तू एक निरुपयोगी आणि आळशी माणूस आहेस, जो ॲडव्हान्स पैसे घेतल्यानंतर गायब होईल. तुम्हाला एक पैसाही मिळणार नाही. खरं तर तुमचं काम पाहूनच मी तुम्हाला या महिन्याचा पगार देईन. जेव्हा मालकाने मला कठोरपणे उत्तर दिले, तेव्हा माझे डोळे अश्रूंनी भरून आले. आईची बिघडणारी प्रकृती आणि रिकामे खिसे यामुळे मला जाणीव होत होती की या जगात माझे अस्तित्व एखाद्या ओझ्यापेक्षा कमी नाही. मी परत गेलो आणि माझे काम सुरू केले. मी संध्याकाळी कामावरून निघालो. तोपर्यंत मी माझ्या सहकाऱ्यांकडे पैसे मागितले होते, पण कोणाकडेही इतके पैसे नव्हते. सरकारी रुग्णालयात उपचारासाठी लांब रांग होती. तिला तिथे घेऊन जाणे शक्य नव्हते. माझ्या आईचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असता. त्या रात्री मी बराच वेळ टॅक्सीमध्ये फिरत राहिलो. स्टेशनकडे जावेसे वाटत नव्हते. उद्या मला दिसणाऱ्या पोलिसांची भीती अजूनही माझ्या मनात होती, पण काहीतरी करायलाच हवे होते. मला दरमहा टॅक्सीचे भाडे द्यावे लागत असे. अनिच्छेने मी माझी टॅक्सी स्टेशनकडे वळवली. अचानक रस्ता ओलांडत असताना उजव्या बाजूने कोणीतरी माझ्या गाडीला धडक दिली. मी घाबरलो आणि ब्रेक दाबले. आता माझ्यावर काही नवीन संकट आले आहे का? मी घाबरून विचार केला आणि गाडीचा दरवाजा उघडला आणि खाली उतरलो. गाडीने धडक दिल्यानंतर जी मुलगी पडली ती एक सुंदर मुलगी होती. तिने महागडे कपडे, महागडे बोट आणि महागडी बॅग घातली होती. मला अंदाज आला की ती एका चांगल्या आणि श्रीमंत कुटुंबातील होती. सुदैवाने तिला गंभीर दुखापत झाली नाही. ती स्वतःवर नियंत्रण ठेवून उठत होती. माफ करा मॅडम, मी तुम्हाला पाहिले नाही आणि माझ्या गाडीने तुम्हाला चुकून धडक दिली. मी लाजून हे बोललो आणि तिने हळूच मान हलवली. ठीक आहे, मलाही टेन्शन होते, म्हणूनच मी तुमच्या गाडीसमोर आली, ती असं म्हणाली आणि इतकी सुंदर होती की मला तिला विचारायचं होतं की तिला काय टेन्शन आहे. कदाचित मी तिची समस्या सोडवू शकेन. पण ती पटकन रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला गेली. मीही गाडीत परत बसलो आणि स्टेशनकडे निघालो. आज पोलीस आले नाहीत, पण मला माहीत नाही का मला वारंवार असे वाटत होते की इथे उभा असलेला प्रत्येक माणूस माझ्याकडे पाहत आहे. मला काही प्रवासी मिळाले, पण त्यांनी मला चांगले पैसे दिले नाही. स्टेशन मास्तर दूरवरून उभा होता आणि बराच वेळ माझ्याकडे पाहत होता. मग शेवटी तो माझ्याकडे आला. काय झालं अमित? असं वाटतंय तू काहीतरी लपवत आहेस. तुम्ही आजकाल खूप गोंधळलेले आहात. त्याने विचारताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला आशा आहे की त्यांना कळले नसेल की मी त्या वृद्ध महिलेला गाडीत बसवले होते. पोलिसांना कोणताही धर्म नव्हता. कदाचित ते मला वृद्ध महिलेच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करतील आणि तुरुंगात टाकतील. मग माझं काय होईल? काही नाही, मला फक्त माझ्या आईच्या उपचाराची काळजी वाटते. मी घाबरलो आणि विषय टाळला आणि पटकन गाडीत बसलो आणि घरी परतलो. घराची परिस्थिती वाईट होती. आई आत पडून होती आणि रात्रीच्या या वेळीही तिला खूप खोकला येत होता. तिची प्रकृती खूप वाईट झाली होती आणि घर इतके वासाने भरले होते की आत पाऊल टाकणेही कठीण होते. या सगळ्यांमागील कारण काय होते? मी खाटेवर पडून त्रासाने विचार करत होतो. खोलीत मला गुदमरल्यासारखे वाटत होते आणि मग माझी नजर कोपऱ्यात ठेवलेल्या त्या वृद्ध महिलेच्या 2 बॅगांवर पडली. मी उठलो आणि त्या बॅगकडे गेलो आणि बॅगकडे जाताच मला एक जोरदार धक्का बसला.
या बॅगमधून दुर्गंधीचे हे झुडूक येत होते. त्या वृद्ध महिलेचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर तरळला. ती संशयास्पद आणि गूढ दिसत होती. मला आश्चर्य वाटले की तिने बॅगमध्ये मृतदेह लपवला असेल का? जेव्हा मी याबद्दल विचार केला तेव्हा मला माझ्या संपूर्ण शरीरात एक प्रकारचे मुंग्या येणे जाणवले. मी घाबरलो आणि माझ्या खोलीचा दरवाजा बंद केला. मी एकामागून एक अडचणीत सापडत होतो, पण आता हे बॅग उघडणे आवश्यक होते. बॅग जीर्ण आणि जुन्या होत्या, पण त्यांच्या साकड्या बंद केल्यानंतर त्यांना एक खूप मजबूत कुलूप लावण्यात आले. मला हे कुलूप उघडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. मी खोलीतून बाहेर पडलो आणि स्वयंपाकघरातून एक मोठा हातोडा घेतला आणि पुन्हा खोलीत गेलो. अमित, हातोडा घेऊन कुठे जात आहे? आईने मला पाहिले. तेव्हा मी पटकन हातोडा माझ्या मागे लपवला. काही नाही आई, तू झोपून घे. खोलीत बेडवरून एक खिळा बाहेर पडला आहे. मी तो दुरुस्त करायला सुरुवात करत आहे. मी आईला सांत्वन दिले आणि ती बाजू बदलून झोपली. मी स्वतःवर नियंत्रण ठेवून माझ्या खोलीत परतलो. मी एका बॅगेचे कुलूप हातोडीने मारायला सुरुवात केली. कुलूप खूप मजबूत होते, पण काही वेळाने कुलूप तुटले. मी कुलूप उघडले आणि खाली ठेवले आणि बॅगेची झीप उघडली आणि क्षणभर मी स्तब्ध झालो. बॅगमध्ये खूप सामान भरले होते. हे सर्व त्या म्हातारीचे कपडे होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे कपडे नवीन आणि चमकदार होते. हे कपड्यांचे मूल्य त्या वृद्ध महिलेने घातलेल्या कपड्यांपेक्षाही जास्त होते. मी एक एक करून सर्व कपडे काढत राहिलो. वास कुठून येत होता? आतापर्यंत मला काहीही कळले नव्हते, कारण बॅगेत असे काहीही नव्हते. फक्त स्वच्छ कपडे होते आणि शेवटी एक लहान पेटी पडली होती. त्या पेटीतूनही वास येत नव्हता. मी ते निष्काळजीपणे बाजूला ठेवले आणि दुसरी बॅग उघडू लागलो. मी त्याचे कुलूप तोडले आणि उजव्या बाजूला ठेवले आणि बॅग उघडली. मी माझ्या नाकावर हात ठेवला. या पिशवीतून वासाचे झुडूक येत होते. थरथरत्या हातांनी मी बॅग उघडली आणि ती माझ्यासमोर पसरवली. काही कपडे ठेवले होते आणि त्या कपड्यांसोबत एक मोठा डबाही ठेवला होता. त्यातूनच वास येत होता. मी थरथरत्या हातांनी पेटी उघडली. आत पिशव्यांमध्ये पॅक केलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थ होते. हे गोठलेले अन्न होते. कदाचित आईला घरी बनवलेले अन्न खाण्याची सवय असेल आणि तिने प्रवासासाठी हे सर्व अन्न बॅगेत पॅक केले असेल, किंवा कदाचित ती सर्व अन्न तिच्यासोबत घरी घेऊन जात होती, कारण इतके अन्न खराब झाल्यामुळे खोलीत आता दुर्गंध पसरला होता. मी ते बाहेर काढले आणि बाजूला ठेवले. याशिवाय बॅगेत काहीही नव्हते. मला निराश वाटू लागले. मी दोन्ही बॅगा भिंतीला लावल्या. त्या म्हातारीच्या कपड्यांचा मला काय उपयोग होता? मी ते उचलले आणि परत बॅगेत ठेवले. मग माझी नजर एका लहान डब्यावर पडली. मी पुढे सरकलो आणि डबा उघडला आणि माझे डोळे पूर्णपणे उघडे राहिले. त्या पेटीत खूप मौल्यवान दागिने होते. सोन्यापासून बनवलेल्या जाड बांगड्या आणि हार, अंगठ्या आणि इतर दागिने. कदाचित हे दागिने त्या वृद्ध महिलेचे असावेत. थरथरत्या हातांनी मी डबा बंद केला आणि घराच्या सर्वात सुरक्षित कोपऱ्यात लपवला. माझ्या आईच्या उपचारासाठी पैशांची व्यवस्था होत असल्याचे मी पाहू शकत होतो. मला एकाच वेळी आनंद आणि भीती वाटत होती. आता मला ती अनोळखी म्हातारी खूप आवडायला लागली होती. सकाळी मी जाऊन हे सर्व दागिने ज्वेलर्सला विकेन आणि माझ्या आईच्या उपचारासाठी पैसे आणेन. मी पक्का निर्णय घेतला. पण त्याच क्षणी दार जोरात वाजले आणि मी थरथर कापले. माझ्या नजरेसमोर पोलीस आले. यावेळी कोण आलं होतं? मी घाबरून विचार केला. रात्र सकाळमध्ये बदलत होती. आई तिच्या खोलीत पडून वेदनेने ओरडत होती. मी माझ्या खोलीचा दरवाजा उघडला आणि बाहेर आलो. घराच्या दाराबाहेरून अस्पष्ट आवाज येत होते. बाहेर खूप लोक जमल्यासारखे वाटत होते. माझे पाय थरथरायला लागले. जर ते पोलीस असते आणि त्यांनी मला अटक केली असती तर मी काय उत्तर दिले असते? पुन्हा एकदा जोरात दार वाजले. यावेळी मला जाऊन दार उघडावे लागले. कोण आहे?
मी माझे थरथरणारे हात दारावर ठेवले. दार उघड. हे अमितचे घर आहे का? जो स्टेशनवर टॅक्सी चालवतो? बाहेरून एक कर्कश आवाज आला आणि मी पुन्हा एकदा थरथर कापलो. इच्छा नसतानाही मला दार उघडावे लागले आणि मी दार उघडताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. तिथे 3 पोलीस उभे होते आणि माझ्याकडे भयभीत डोळ्यांनी पाहत होते. त्यांच्यासोबत एक महिला आणि एक पुरुष होते. हो, मी अमित आहे. मी स्टेशनवर टॅक्सी चालवतो, मी कमकुवत आवाजात म्हणालो. आणि पोलीस माझ्या घरात धावत आले. काही दिवसांपूर्वी तुम्ही रात्री टॅक्सी स्टेशनवरून एका वृद्ध महिलेला उचलले होते. आता त्या वृद्ध महिलेचा ठावठिकाणा माहीत नाही. ती हृदयरोगी होती, पण तू तिला कुठे सोडून आलास? जेव्हा पोलिसांनी मला रागाने विचारले तेव्हा मी थरथर कापू लागलो आणि भीतीने मी त्याला संपूर्ण कहाणी सांगितली की ती वृद्ध महिला माझ्या टॅक्सीत बसताच कशी वारली आणि मी तिला रुग्णालयात सोडले. पोलिसांसोबत आलेल्या माणसाला पाहून मी थक्क झालो. अचानक त्याने खिशातून मोबाईल काढला आणि थोडे दूर गेला. मला माहीत होते की आता माझ्यासोबत काहीही चांगले होणार नाही. मला माझे नशीब स्पष्ट दिसत होते, पण मला खूप आश्चर्य वाटले जेव्हा तो माणूस मागे वळाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते. अमित भाई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझ्या आईचा मृतदेह इकडे तिकडे कुठेही फेकला नाही. रुग्णालयातील लोकांनी तिला शवागारात सुरक्षितपणे ठेवले आहे. आम्ही आजच तिचे अंतिम संस्कार करू. आम्ही सर्वजण तिची वाट पाहत होतो. आम्ही सगळे खूप काळजीत होतो. पण आता तिचा मृतदेह सापडल्याने आमच्या मनाला शांती मिळाली आहे. तो माणूस म्हणाला. मला विश्वासच बसत नव्हता की इतक्या लवकर इतक्या अचानक माझा जीव वाचला. अचानक तो माणूस म्हणाला की माझ्या आईच्याही काही गोष्टी होत्या. त्या गोष्टी आता कुठे आहेत? त्याला पाहून मी थक्क झालो. आता माझ्या विवेकाचा प्रश्न बनला होता. त्या वृद्ध महिलेच्या दोन्ही बॅगा आत पडल्या होत्या, पण मला त्या दागिन्यांचा डब्बा त्या माणसाला द्यायचा नव्हता. एकीकडे माझ्या आईचे उपचार होते आणि दुसरीकडे समोर हे लोक उभे होते. जर मी तो डबा दिला नसता तर कदाचित पोलिसांनी मला पकडले असते, कारण त्यांना माहीत होते की त्या डब्यात त्याच्या आईचे दागिने आहेत. असहाय्यपणे मी परत आत गेलो आणि तो डबा आणि ती बॅग बाहेर काढली आणि त्या लोकांना दिली. बॅगमध्ये ठेवलेले कपडे पाहून ती महिला भावनिक झाली. मी तिचा चेहरा पाहिला आणि मला धक्का बसला. ती तीच मुलगी होती जिने माझ्या टॅक्सीला धडक दिली होती. धन्यवाद. तुम्ही आमच्या आईचे सामान आम्हाला परत केले आहे, ती महिला म्हणाली आणि पटकन कपडे बॅगेत ठेवले आणि उभी राहिली. सर्वांनी माझे आभार मानले आणि घराबाहेर पडले. मी पुन्हा एकदा रिकाम्या हाताने गेलो. मला मनापासून रडावंसं वाटलं. आत माझी आई मृत्यूला तोंड देत होती आणि आता मी तिच्यावर उपचार करू शकत नव्हतो. मी शांतपणे खोलीत गेलो आणि झोपलो. कामावर जाण्याची वेळ झाली होती, पण आज घराबाहेर पडायला माझे मन सांगत नव्हते. अचानक पुन्हा एकदा दार वाजले. मी आश्चर्यचकित होऊन बाहेर आलो आणि तीच बाई माझ्यासमोर उभी असलेली आढळली. ती हसत होती. ती म्हातारी माझी आई होती. तुमच्या प्रामाणिकपणाने मी खूप प्रभावित झाले आहे. मी इथून बाहेर येताच तुमची चौकशी केली आणि कळाले की तुम्हाला तुमच्या आईच्या कर्करोगाच्या उपचारांची काळजी वाटते. तुम्हाला पैशांची गरज होती, तरीसुद्धा तू आईच्या बॅगेतले दागिने चोरले नाही. म्हणून मी ठरवले आहे की तुझ्या आईचे सर्व उपचार मी स्वतः करेन. त्यासाठी कितीही पैसे लागले तरी तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. जेव्हा त्या महिलेने हे सांगितले तेव्हा मी तिच्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहू लागलो. माझ्या सर्व समस्या सुटल्या. त्या महिलेने तिचे वचन पूर्ण केले. माझ्या आईला खूप चांगले उपचार मिळू लागले. तिने मला तिच्या कंपनीत चांगली नोकरी दिली. मला विश्वासच बसत नव्हता की आयुष्य इतके चांगले होईल. एका साध्या दयाळूपणाने माझ्या सर्व समस्या सोडवल्या. चांगल्या कामाचे आणि प्रामाणिकपणाचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, पुढील अपडेट सर्वात आधी मिळण्यासाठी नोटिफिकेशन बेल नक्कीच दाबा.
आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.